कुलस्वामिनी क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास ब्रह्मस्थळासंदर्भामध्ये माहिती सांगणार आहे। ब्रह्मस्थळ म्हणजे आपल्या प्लॉटचा किंवा आपल्या घराचा सेंटर पॉइंट, मध्यभाग, केंद्रबिंदू होय। ब्रह्मस्थळालाच नाभिस्थान असेही म्हटले जाते। वास्तुपुरुषाचे डोके ईशान्य कोपऱ्यात, पाय नैऋत्य कोपऱ्यात आणि नाभी मध्यभागी असते। त्यामुळे ह्या मध्यबिंदूला नाभिस्थान असेही म्हटले जाते। वास्तूच्या ब्रह्मस्थळी दोष निर्माण झाल्यास कोणते परिणाम होतात या संदर्भामध्ये मी आज तुम्हाला माहिती सांगते। घरात राहणाऱ्या सदस्यांना पोटाचे आजार, वेगवेगळे प्रकारचे पोटाच्या समस्या ह्या ब्रह्मस्थळी दोष निर्माण झाल्यास होतात। उदाहरणार्थ अपचन, गॅस, वारंवार पोट दुखणे, पाठ कंबर दुखणे। त्याचप्रमाणे पोटाच्या समस्येतून शरीरामध्ये इतरही आजार निर्माण होण्याची शक्यता या ब्रह्मस्थळी दोष निर्माण झाल्यास होतात। त्याचप्रमाणे घरामध्ये राहणाऱ्या सदस्यांना आर्थिक समस्या जास्त प्रमाणामध्ये जाणवतात। ब्रह्मस्थळी दोष केव्हा निर्माण होतो या संदर्भामध्ये मी तुम्हाला माहिती सांगते। घराच्या मध्यभागी टॉयलेट बाथरूम असेल तर ब्रह्मस्थळी दोष निर्माण होतो। बोअर घराच्या मध्यभागी असल्यास ब्रह्मस्थळी दोष निर्माण होतो। त्याचप्रमाणे घराचे कुठलेही बांधकाम किंवा रूम, पिल्लर, भिंत हे घराच्या मध्यभागी असेल तर दोष निर्माण होतो। घराच्या मध्यभागी देवघर, किचन, स्टोअर रूम, अडगळ ठेवण्याची जागा, लिफ्ट, खड्डा, बोअर, पिल्लर, भिंत, जिना, उतार किंवा वजनदार वस्तू ठेवलेली असेल तर तिथे दोष निर्माण होतो। घराचे फर्निचर, कपाट घराच्या मध्यभागी जर असेल तर दोष निर्माण होतो। जमिनीमध्ये केलेला पाण्याचा हौद किंवा छतावरती मध्यभागी पाण्याची टाकी ठेवलेली असल्यास ब्रह्मस्थळी दोष निर्माण होतो। चप्पल स्टँड घराच्या मध्यभागी असेल किंवा डस्टबिन ठेवण्याची जागा घरात केंद्रस्थानी असेल तर घरामध्ये ब्रह्मस्थळी दोष निर्माण होतो। घराचे ब्रह्मस्थळ कसे असावे? घराचे ब्रह्मस्थळ हे स्वच्छ असावे। स्वच्छ हवा, सूर्यप्रकाश या जागी यावी। भारविरहित असावे। त्याचप्रमाणे घरातील कुठलीच वजनदार वस्तू किंवा बांधकाम या ठिकाणी नसावे, म्हणजेच ही जागा अगदी मोकळी असावी। प्राचीन काळी राजवाडे किंवा वाडे हे चौफेर रचनेमध्ये बांधले गेले होते, अर्थात चारही बाजूंनी खोल्यांची रचना आणि मध्यभागी चौक म्हणजेच मोकळी जागा। कुठलेच बांधकाम वास्तूच्या केंद्रस्थानी केले गेले नव्हते, म्हणजेच राजवाडे वाडे बांधकाम करीत असताना ब्रह्मस्थळी दोष निर्माण होणार नाही याचा आवर्जून विचार केला गेला असावा। आपण चौफेर रचनेमध्ये बांधकाम आज करू शकत नसलात तरी किमान ब्रह्मस्थळी थोडी मोकळी जागा ठेवावी। ही जागा वजनदार बांधकामाने पॅक करू नये। येथे केले जाणारे बांधकाम हे हलके असावे। उदाहरणार्थ जिना, लिफ्ट, पिल्लर यासारखे वजनदार बांधकाम येथे नसावे किंवा फर्निचरची रचना करताना येथे जड फर्निचर, कपाट नसावे। या जागी छोटेसे हलकेसे बांधकाम केलेले असले किंवा मोकळी जागा ती असेल तर ब्रह्मस्थळी दोष निर्माण होणार नाही। आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।